नाही। आणि ज्या वेळेला गुरुत आणि देवात अंतर मिटून जातं त्या वेळेला पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची। आम्ही ते गुरु संगे बी उपद्रव किंवा उपद्रव करलीस नाही ना, तेव्हा काय अक्कल आहे मन समोर त्यांना। एवढ्यापर्यंत जाऊन पोहोचू। परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या गुरूंनी माझा अंगीकार केला। माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका, माझा अंगीकार केला। माझं जे काही अज्ञानाचं बळ होतं ते नष्ट झालं आणि सबळ मला प्राप्त करून दिलं। आणि त्या सबळाने माझ्या गुरुत आणि माझ्या देवात मला अंतर दिसलं नाही। संततेची देव देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा स्वरूपाने मात्र वेगळे दिसतील पण आहेत ते देव आणि संत एकच आहेत। आणि म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं की बाबांनो, जर तुम्हालाही पवित्र पुण्यकर अशा पदापर्यंत पोहोचायचं असेल, जर का तुम्हालाही सात्विक तांगी करायची असेल, माझ्या व्यापक परमात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल, नव्हे तर ते आत्मस्वरूप स्वतः जाणून त्या आत्मस्वरूपाशी तल्लीन व्हायचं असेल तर मी सांगतो ते करा। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची। अलीकडे तुकोबारायांबद्दल सुद्धा सांगतात, तुकाराम तुकाराम नाम घेता। तुकोबारायांबद्दल तीच ख्याती, ज्ञानोबारायांबद्दल तीच ख्याती। ज्ञानदेव ज्ञानदेव मुखी म्हणता चुकती। ज्ञान स्वरूप देव आपला सखरा। तुम्ही स्वतः राम झाल्या वाचून राहणार नाहीत आणि स्वतः राम बनण्यासाठी साधूंकडे जावं लागेल, साधूंचा चष्मा घालावा लागेल। कीर्तन आवरानंतर मला भेट जात ना का महाराज तुमना चष्मा दिल्या, हाव चष्मा तुमले दिनात मोबाईल दुसरा विचारणं पडी देख रबो नंबर, या चष्म्याने घडणार नाही। साधूंकडे दिव्य चक्षु आहे। आपण म्हणतो ना की शिवजींनी तिसरा डोळा उघडून दिला तर काय होईल, काय होईल, बट भस्मीभूत होईल। तसं ज्ञानोबाराय सुद्धा तिसऱ्या डोळ्याबद्दल सांगतात, डोळी याचा डोळा उघडिला जेणे, त्रैलोक्याचे लेणे लेवविले। त्रैलोक्याचं लेणं लेवण्यासाठी तुम्हा आपल्याला सुद्धा ज्ञानदृष्टीचा निश्चित स्वरूपाने डोळा उघडावा लागेल। आणि तो डोळा उघडल्या वाचून आपली वाणी चुकजात नसेल असं वाटत नाही। सोपी गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात ये। एका आईला 2 अपत्य झालीत आणि त्या 2 अपत्यांमध्ये एक डोडस होतं आणि एक आंधळ होतं। अगोदर 4 अपत्य झालेली होती आणि 4ही आंधळी होती आणि त्या 2 मध्ये एक डोडस आलं आणि एक आंधळ आलं। आता 4 अपत्य अगोदरची आंधळी होती आणि जे आई वडील होते ते दोन्ही आंधळे होते। मग आता डोळस आल्यानंतर तो आपल्या दारावर बसायचा आणि बोलायला सुरुवात करायचा, आई गाडी आली, आई घोडा आला, आई म्हैस आली, आई आजोबा आली। कोण बोलायचा? डोळस। ती आई म्हणे माझ्या घरात 5 आली ना ती चांगली होती, हे कुठून आलं म्हणे कपाळ करंट, या काही बोलतच राहतं दिवसभर। ते पाहतं ते बोलतं का बिना पाहिलं बोलतं? तसं इथे डोळस पाहिजे ना बोलणारा, हो पाहिलं ते बोलणारा पाहिजे ना। तुका म्हणे येते पाहिजे जाती, पाहिजे जाती
हो, येडा गबाळा असेल त्याला देव दिसणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. मी पाहिलं, पण मी स्वप्नातलं मी पाहिलं नाही. मला माहिती की स्वप्नातलं पाहिलेलं जागल्याबरोबर नष्ट होईल, पण मी जे पाहिलं, देखिला देखिला माय दिवांचा देव, विठला सत्य हो निमाले दूजे पर. बाप रखुमा देवीवरू खून बांधली कैसे. खून बांधली पाहिजे, देवाची खून आहे. आता तुमच्या सोसायटीत आम्ही आलो, खुनेने आलो का अंदाजे आलो? खुनेने आलो, खुनेने. हा म्हणतेस ना फोन होणार कोठी ये नाही म्हणतो. खून सांग, काय सांग? खून. अहो सामान्य प्रवास खुनेचा आहे. हा जागतिक विजय मिळवण्याचा प्रवास खुनेचा नसावा. साधू संत जागतिक जीत मिळवून पुढे गेले, तशी तुम्हा आपल्याला जागतिक जीत मिळवायची आहे. आणि जागतिक जीत मिळवण्यासाठी तुम्हा आपल्याला खून पाहिजे. आणि ती खून ज्या संतांकडे आहे, त्या संतांनी जर का तुम्हा आपल्याला आदान प्रदान केली तर काय परिणाम होतो अभंगाचा दुसरंच. नेगे माझी बारकाईने विचार करायचा. कीर्तन हे समजून घेण्यासाठी असतं, टाइमपास म्हणून नसतं. ज्या साधूंनी त्या वस्तूचा विनियोग शिकवला, त्या साधूंच्या विनियोगाने आपल्या वाणीमध्ये पवित्र असा भगवान सूत्राचा उच्चार असतो. आणि तो सूत्र उच्चार ज्या महात्म्यांकडून तुम्हा आपल्याला जाणवता येतो, समजून घेता येतो, तो शब्द उच्चार नेगे माझी वाचा तुटी महालाभ भोकासाठी. या ठिकाणी मला सांगितलं गेलं होतं 8 ते 10 कीर्तन होईल. नाही तरी झाली ना. हा असो. विठाला विठाला ते हारनं ताट देख मी भेग असो. या ठिकाणी आमचे आत्मीय गुरुबंधू वासुबाबांचे प्रेमाप्रित्यर्थ त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र परशुराम दादा, मधुकर दादा आणि गणेश दादा, 2 भाऊसलीत काही वैखत नाही मी, पण त्या मला वैखतच, कारण भेट झालेली नाही. नुसता अंदाजे चालू राहिली आपली गाडी, आता श्याम म्हणेर नाही का. पण असो, आत्मीयता एवढी की आईंच्या मातोश्रींच्या या कार्यासाठी निवृत्तीदादा, ज्ञानदादा, सोपानदादा आणि मुक्ताई अशी 4 भावंडांनी मिळून
आध्यात्मिक वसा जसाच्या तसा बाबांनी चालवायचा आहे. तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि हा वसा तुटू देऊ नका. कारण संतांचं ब्रीद, संतांची संस्कृती ही खूप महत्त्वपूर्ण असते आणि त्या संस्कृतीला आपण जोपासलं पाहिजे. आपण ज्याप्रमाणे एखाद्याला पुत्रहीन व्यक्ती जसा एक दत्तक वारस आपल्या मांडीवर बसवतो, तसं संतांचा वेल सुद्धा लई महान वेल आहे. त्याला अध्यात्म ज्ञानाच्या पातळीत मोजा, सामान्य पातळीवर मोजू नका. सामान्य पातळीवर जर मोजला तर तो विखुटीत होतो, पण व्यापक दृष्टीने जर मोजला तर त्याचा मात्र मोठा लांबलचक येऊलेशे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू. हा साधू संतांनी लावलेला वेल, त्याचा कुठेतरी मात्र भरघोस असा आनंद या जगाला दिला गेला पाहिजे. साधू संतांनी अगोदरच सांगून ठेवलेला आहे, शेवी तो हा रस वाटी तो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. अजून सोपं करून सांगतो, तुमच्या गल्लीत एखादी मोठी गाडी आली आणि त्या गाडीला पाहिल्याबरोबर 4 जण बाहेर निघतात. तो म्हणतो आम्ही रस्ता चुकलो, गाडी रिवर्स घेणार आहेत. किती जण सांगतात येऊ द्या येऊ द्या. बटा सांगायला लाग जात, आणतो 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 आणतो. तू घुशी का जाय शेरी मा. हा नाही का. अहो एक सामान्य रस्ता दाखवण्यासाठी 4-6 जण येऊन जातात आणि त्याला रस्ता दाखवतात. तसा हा साधूंचा रस्ता राजमार्ग आहे आणि या राजमार्गावर चालण्यासाठी साधू येतात. साधू तो राजमार्ग दाखवतात. या ठिकाणी दुसरं तिसरं काही करायचं नाही. टीच अँड टीचर्स, शिका आणि शिकवा, काही करायचं नाही. आपण जे खातो ते जगाला जर खाऊ घातलं तर जग आनंदित होईल. पण जर का आम्ही शिरा पुरी भात वरण ती वांगा बटाट्याची भाजी खाऊ आणि शेजाऱ्याला जर बाशी भाकरीचा मनोर खाऊ घातला तर तो बोटे मोडीक राहील. हा नाही का. त्याच्यासाठी ब्रह्मरसाचं हे परगुण आहे आणि हे ब्रह्मरसाचं परगुण जसं आलं तसं पाठवायचं. तुमच्याकडे 4 भाकरींचं पीठ आहे आणि पाहुणा 1 वाढला, तुम्ही काय करतस मायावर तेव्हा थोडीशी राग कालाईन दुसरी 5वी बनवतस का. खावा माईन मी निघी जाई ना. म्हणून काय, जेवढी भागा येईल तेवढी द्या, पण राग कालवून देऊ नका. आम्ही राग कालवणारे शोधतो आणि म्हणून परमार्थ फॉलो होत नाही. परमार्थ फॉलो करायचा असेल तर 3 प्रकारच्या प्रचिती आहेत. हे घर ज्यांचं आहे त्यांच्याकडे ID प्रूफ आहे. जे घर आहे त्याचं दस्तावेज आहे. जे घर आहे त्याची ऑफिसाला नोंदणी आहे. किती पुरावे झाले. तसं दप्तर पुरावा असला पाहिजे, आयडेंटिफाय झालं पाहिजे आणि त्याचे काहीतरी पाठपुरावे बी असले पाहिजे. तसं आपल्या या धर्मसंप्रदायाला 2 पाठपुरावे आहेत. ते पाठपुरावे म्हणजे भागवत आहे आणि ज्ञानेश्वरी आहे. त्या पाठपुराव्यामध्ये तो आलेला प्रत्यक्ष अनुभव आपण आयडेंटिफाय करू शकतो. मला त्या वस्तूचा आनंद भेटतो. ही आमची संस्कृती आहे. सोपी गोष्ट, कुळाचा खडा तोंडात टाकला आणि मुक्याला वर्णन करायला सांगितलं, करेल? नाही केलं जाणार. जसा मुका त्या गुळाच्या खडाचं वर्णन करू शकत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र चिन्हे उमटल्या वाचून राहत. मुक्याच्या चेहऱ्यावरील चिन्हे त्या गुळाची चव सांगतात. तद्वत तुम्ही आपण सुद्धा त्या ज्ञानाचा विषय एकदा समजून घेतला तर सर्वांगावर तुमची आपली आध्यात्मिक कांती तयार होते आणि त्याच्यापेक्षा वेगळं सूत्र नाही. विठाला विठाला.
स्वामी तुमच्या आपल्या ठिकाणी चैतन्य मुसमुसीत प्रत्यक्ष अनुभवाला यावं असं जर का वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात की मला सुद्धा संसर्ग लागला तो संतांचा लागला आणि त्या संसर्गाचा विचार मी जसा मला प्रतीत झाला तसाच मानतो अभंगाचं तिसरं चरण विश्रांतीच्या ठावावर विश्रांतीच्या ठावावर विश्रांतीच्या ठावावर विश्रांतीच्या ठावावर साधू संतांचा संसर्ग लागला तर परिणाम होतो. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव संतांच्या पायी भाव ठेवला तर ऑटोमॅटिक विश्रांती प्राप्त होते. एखादा पांथस्थ जर का तुमच्या दारी आला आणि भोजनाच्या समयी त्याला भोजन दिलं तर त्याच्या जसा परिणाम त्या भोजनाचा त्या पांथस्थावर होतो तद्वत तुम्ही आपण सुद्धा या प्रापंचिक पांथस्थ रीतीने मात्र चाललेलो आहोत. पण साधूंकडे गेलो आणि त्या साधूंकडून तो विषय समजून घेतला तर त्यांच्याकडे तुम्हा आपल्याला सुद्धा विश्रांती प्राप्त होईल आणि ती विश्रांती ज्याच्याने प्राप्त होते असं माझं प्रभुतुल्य परमात्म्यांचं किंवा व्यापक असलेल्या माझ्या जगताचा ब्रह्मांडाचा नायक त्या ब्रह्मांड नायकाचं एकदा भजन करा. जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई साधू संत आपले पदचिन्ह छोडून जात असतात आणि त्या पदचिन्हांवर चालणं हे सर्वसामान्यांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपण पार पाडायला अशी विनीत प्रार्थना करतो. झालेली सेवा तुम्हा संत वृंदांच्या चरणी समर्पित करतो. माझे परम श्रद्धेय असलेले वासुबाबा लक्ष्मी आई यांच्या चरणी समर्पित करतो.
माझ्या सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो। या ठिकाणी समस्त पंचक्रोशीतील आलेल्या महात्म्यांनी, आमच्या ताईंच्या माहेरून आलेल्या महात्म्यांनी सुद्धा सांभाळून घेतलं। सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आमच्या अर्जुनासारखे वाजवणारे पखवाजी, त्यांना तोड नाही, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजव। आणि आपल्या कर्णरंध्रांपर्यंत जो आवाज महात्म्यांनी पोचवला, साऊंड सिस्टीमवाले दादा कुठलीही कंजूशी न करता भरघोस असा आवाज श्रोतृवर्गापर्यंत पोचवला, त्यांची या ठिकाणी आभार मानतो। तुम्ही आलेले समस्त महानुभाव, नात्या गोत्यातली मंडळी, तुमच्याही चरणी ती सेवा समर्पित करतो। आणि दुकान असते, तोटी करणाऱ्यांसाठी तो कपडा मापसर बसतो। कोणाच्या मनाला लागण्याजोगा असेल त्याने मनातून काढायचं आहे। जे हिताचं आहे ते घ्यायचं आहे, आणि जे अनहित करणार असेल त्याचा त्याग करायचा आहे। तुमची पुनश्च एकदा माफी मागतो आणि सेवा साधू संतांच्या चरणी समर्पित करतो। या ठिकाणी आईसाहेब, लक्ष्मी आईंना सगळ्यांनी 2 मिनिटं मौन पाडून श्रद्धांजली समर्पित करायची आहे। सगळ्यांनी हात जोडून 2 मिनिटं डोळे बंद करा, आपल्या इष्टाचे स्मरण करा। हरि ओम, शांति शांति शांति। जय